हॅलो नमस्कार, जय सियाराम. तुमचं स्वागत आहे आमच्या चौथ्या ब्लॉगमध्ये. तर आज जे आहे माऊनी आणि मम्मीनी बेसनचे लाडू बनवले आणि दीदीसाठी चिवडा पण बनवायचा होता. खास निकुंजच्या पप्पासाठी बनवलेले आहेत. आज ते येणार आहेत. ते आल्यानंतर तुम्हाला दाखवल. शेवटच्या ब्लॉगमध्ये बघायच भेटेल तुम्हाला. हां, आता ताई बेसनचे लाडू बनवतीये आम्हाला घेऊन जाण्यासाठी. आता ते थंड झालं का बांधून घ्यायचे गोळे. घरचं तूप वापरले लाडूसाठी. तिने घरीच बनवलं होतं तूप साई ठेवून साईचं. त्यांच्या ब्लॉगमध्ये ते टाकलं पण होतं तिनं. मम्मी ते काय करताय ते बघूया. काय करताय मोठी मम्मी? बेसनचे लाडू. बेसन लाडू हे बघा इथे ठेवत आहे. बेसन लाडू. आता आम्ही बनवतोय लाडू. बेसन लाडू बनवतोय. ताईने बुंदीचे लाडू बनवले होते आम्ही येण्याच्या अगोदर. बेसन लाडू बनवलेच नव्हते. बेसन लाडू ठेवले होते शिल्लक घेऊन जाण्यासाठी. बेसन लाडू कारण घरच्या तुपात बनवलेत. निकुंजच्या पप्पाला आवडतात बेसन लाडू, त्याच्यामुळे ते आता येणार आहेत. त्याच्यामुळे त्यांनी येण्याच्या आधीच बनवून ठेवते ती बेसन लाडू. आणि संचिताला पण न्यायची, त्याच्यामुळे या बेसन लाडू खायला. बेसन लाडू कोणाकोणाला आवडतात कमेंट करून सांगा. अजून चकल्या पण करायच्यात. आता झाले बेसन लाडू. चिवडा करायचा आहे. निकुंजचं मध्ये काय काम असतं का? निकुला टेस्ट केला ना. निकुला येऊन टेस्ट केला. 100 पैकी 100 पॉइंट दिलेत निकुने मला लाडूला. 1 नंबर झालेत म्हणते. खायची तुला? 1 नंबर झालेत. मी म्हणलं किती नंबर देशील मला? तर म्हणते 100 पैकी 100 नंबर देईन तुम्हाला मी. कसं झालंय सांगा. निकुला आवडली टेस्ट. लाडू कसे झाले सांग. बघितलंय त्याने टेस्ट. लाडू मस्त झाले. छान झाले लाडू. मग घेऊन जायचेत ना तुम्हाला. गावाकडे पण घेऊन जायची. गावाकडे पण घेऊन जायचे ना तुम्हाला. त्याच्यासाठी तर बनवलीत. दीदी पण नेणार, तुम्ही पण नेणार. आमचं काही नाही, आम्ही नंतर कधी करू. अजून हे तुमच्यासाठी स्पेशल आहेत. दीदीसाठी तुमच्यासाठी. निकुला नेलाच आता एका डब्यात ठेवावं लागते हे असं. निकुला आवडत नाहीत घर होते ना. हा कसं होते? आवडत का नाही? हा आवडतात का? तुझ्या पप्पाला आवडतात बाबा जास्त, म्हणून बोलवणं चालू आहे. पण माझ्या हातचे जास्त आवडते. सगळ्यात जास्त बेसन लाडू आवडतात. ती घरी आली तरी तिला बेसन काही नको करू, बेसन लाडू करा फक्त. बेसन लाडू गोड मध्ये तेवढंच आवडतं, नाही तर बाकी गोड काहीच नाही. गुलाबजामुन नको, बुंदीचे लाडू नको, काहीच नको. करंजी पण नाही आवडत. चकल्या पण करायचे. चकल्याचं पण पीठ ठेवले भाजणीचं. आता हे लाडू झाले ना लगेच चकल्या करून घेऊ. चिवडा आणि चकल्या आता दोन्ही करून घ्यायचे ह्याच्यानंतर. कारण आता ती पोळ्यातलं आता संपले का. आम्ही तसंच केलं होतं त्याच्या हेतून की 2 वेळेस करता येईल. पुन्हा फ्रेश ताजं करून देता येईल. न्यायला हिला पण संचिताला पण होईल म्हणून असंच आम्ही ठरवूनच केलेलं. तर पहा आमचे लाडू एवढे रेडी झालेत आणि बनवणं चालूच आहे. कढईत आहे आणखी. निकुंजचं खाणं पण चालू आहे. खाणं तर चालू राहणार. आता सिद्धी सार्थक आले नाहीत. हा आले ना त्यांचं पण सार्थकला पण आवडते. त्यांना पण आवडतं. गोडाची आवड आहे सार्थकला. सिद्धीला आले की बस चालूच. गोड आवडतं सर्वांना. आवडतं आम्हाला घरच्यांना, आईच्या इकड्यांना सर्वांना. तर आता वाजले आहे 6:30 आणि निकुंजचे पप्पा म्हणजे माझे काका आले. सिद्धीचे आत्ताच आले. येऊन चहा वगैरे घेतला, फराळाचं झालं. आता बसले ते. आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे ताईची. स्वयंपाक झालं का जेवण वगैरे करू. त्याच्यामुळं नंतर टाकण्यात नाही येणार, त्याच्यामुळं आताच टाकतोय व्हिडिओ. आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तोपर्यंत बाय.